हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर उद्याचा आहे मंगळवार म्हणजेच 11 मार्च म्हणजेच आपण स्वामींची जी सेवा सुरू करणार आहोत 21 दिवसाची. तर ती उद्यापासून चालू होणार आहे. तर मी देखील ही 21 दिवसाची जी सेवा असते महाराजांची तर मी ती करत असतो. तर मागच्या वर्षी देखील मी ही जी सेवा आहे तर ती केली होती आणि आता यावर्षी देखील ही सेवा जी आहे तर ती मला करायची आहे. त्यामुळे मग आता जे मला पूजेला सामान लागणार होतं तर ते मी पहिल्यांदा आणून घेतलं आणि थोडासा जो किराणा आणायचा होता तर तो देखील मी आणून घेतला. तर उद्या पूजेला मला नारळ देखील लागणार होता तर मी नारळ देखील आणून घेतला. मागच्या वर्षी देखील ही जी 21 दिवसाची सेवा आहे स्वामींची तर ती मी केली होती आणि त्याचा जो अनुभव आहे तर तो मला खूप छान आलेला आहे. त्यामुळे मग यावर्षी पण मी ठरवलं की जी आपली 21 दिवसाची जी स्वामींची सेवा आहे तर ती सुरू करायची. तर उद्याची होते म्हणजे 11 तारीख. तर 11 तारखेपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे कारण 31 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर तेव्हापर्यंत आपले 21 दिवस पूर्ण झाले पाहिजे. तर आता मी जे किराणा आणला होता तर तो मी पद्धतशीर म्हणजेच जिथे जिथे त्यांची जागा होती तर तिथे मी ठेवून दिला. आता त्यानंतर म्हणजेच हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजेच आजचाच व्हिडिओ आहे सकाळचा. तर आता पूजेला जे जे सामान लागणार होतं तर ते मी काढून घेतलं. म्हणजेच अशा प्रकारे एका बॉक्समध्ये जे सर्व मी पूजेचं जे सामान आहे म्हणजे जी पूजेला भांडी मी यूज करतो तर ती अशा प्रकारे एका बॉक्समध्ये ठेवली कारण मग वेळेवरती आपल्याला सापडत नाहीत. त्यामुळे मग एकाच बॉक्समध्ये ती भांडी असली तर मग नंतर आपण जेव्हा आपल्याला पाहिजे असतात तर तेव्हा आपल्याला ती मिळून जातात. त्यामुळे अशा प्रकारे मी बॉक्स केला तर याच्यामध्येच ठेवलं. आणि हे जे गंगाजल जे गोमूत्र आहे तर हे देखील मी ऑनलाईनच बोलवलं होतं म्हणजे ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडूनच बोलवलं होतं. तर त्यांच्याकडून मी काय काय बोलवलं याच्यावरचा देखील सविस्तर व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आता जे जे सामान मला लागणार होतं तर ते पहिल्यांदा मी काढून घेतलं आणि जे मला आता पूजेला फुले लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली. त्यानंतर सर्व जे सामान आहे म्हणजेच जे आपण पूजेमध्ये पितळची तांब्याची भांडी यूज करतो तर ती आपल्याला पूजेला घासून घ्यावी लागतात. तर सर्वात पहिल्यांदा मी ती घासून घेतली आणि आता त्यानंतर पूजेला मांडणी केली म्हणजेच पूजा मांडणीसाठी सुरुवात केली. तर सर्वात पहिल्यांदा असं मी इथे दीप प्रज्वलित करून घेतला. तर हा जो दीप आहे तर हा म्हणजे आपला 21 दिवस जरी चालू राहिला तरी खूप छान म्हणजेच त्यामुळे मग मी हा जो दिवा आहे तर हा 21 दिवस आता चालू ठेवणार आहे. त्यामुळे मग मी अशा प्रकारे जो माझ्याकडे थोडासा मोठ्या साईजचा दिवा होता तर तो मी यूज केला पूजेमध्ये. तर पहिल्यांदा आता दीपपूजन करून घेतलं. त्यानंतर ज्या अगरबत्त्या आहेत तर त्या मी लावल्या. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी असते आपली देवपूजा तर मी पूजेमध्ये म्हणजेच माझे फोटो आहेत त्यामुळे मग मला त्यांना दररोज आंघोळ वगैरे घालायची काम नसते. जे गणपती बाप्पा असतात फक्त त्यांनाच आंघोळ घालावी लागते. पण गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती पंचधातूची आहे त्यामुळे मग गणपती बाप्पांवर मी अभिषेक करून घेतो आणि जे सर्व देव आहेत तर त्यांना मी फुलेच वाहतो. तर आता सर्वात पहिल्यांदा आता पूजेची मांडणी करायची होती. तर पूजेची मांडणी देखील ही साधी आणि सोपी असते. तर माझे 11 गुरुवार देखील चालू आहेत तर त्यामुळे मग मी ठरवलं जो माझ्याकडे स्वामींचा छोटा फोटो आहे तर तो मी पूजेमध्ये ठेवणार आहे आणि जो मोठा फोटो आहे तर मग तेव्हा मी 11 गुरुवारांची पूजा करेल. म्हणजेच जे माझा 11वा आता म्हणजे 7वा गुरुवार येणार आहे तर तेव्हा मग मी तो मोठावाला जो फोटो आहे तर तो पूजेमध्ये ठेवेल. त्यामुळे जो माझ्याकडे छोटा स्वामींचा फोटो आहे तर तो मी पूजेमध्ये ठेवला. आणि आता सर्वात पहिल्यांदा आपली सुरुवात स्वास्तिकने होते. म्हणजेच सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली स्वास्तिक काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचं. त्यावरती जो आपण चौरंग किंवा जो तुम्ही पाठ घेणार आहात तर तो ठेवायचा. अशा प्रकारे हे जे छोटे चौरंग मी तुम्हाला दाखवले मी पूजेसाठीच बनवले होते तर ते मी इथे आता पूजेमध्ये यूज केला त्या चौरंगाचा. तर त्याच्यावरती देखील मी लाल कलरचे जे वस्त्र आहेत तर ते ठेवले. आणि सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांची म्हणजेच गणपती बाप्पांच्या स्वरूपात सुपारीची मी स्थापना करून घेतली. तर जी सुपारी आहे तर तिला देखील आपल्याला अभिषेक घालावा लागतो. तर ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत आपण सुपारीला अभिषेक घालू शकतो. त्यानंतर थोड्याशा अक्षदा टाकून म्हणजेच उजव्या बाजूला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचं. त्यावरती जी सुपारी आहे तर तिची स्थापना करायची. त्यानंतर मी सुपारीलाच म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा अष्टगंध फूल हे अर्पण केली. म्हणजेच गणपती बाप्पांना प्रिय अशी घंटीची फूल तर ती देखील मी अर्पण केली. आणि त्यानंतर आता कळस देखील स्थापना करायची होती. तर मी अशा प्रकारे खाली तांदळाची रास प्लेटमध्ये ठेवली आणि त्यावरती मग जो कळस आहे म्हणजे जो तांब्या आहे माझ्याकडे तर तो मी ठेवला आणि त्यावरती मी जो नारळ आहे तर तो ठेवला. तर या कळसामध्ये मी पानांचा म्हणजेच जे आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं असतात तर त्याचा यूज केला नाही आहे कारण ही पूजा जी आहे तर ती आता 21 दिवस तशीच ठेवायची असते. म्हणजेच आपल्याला ती हलवायला चालत नाही आणि जे पानं असतात तर मग ते वाळून जातात म्हणजेच 21 दिवस राहत नाहीत. त्यामुळे मग अशा प्रकारे फक्त मी जो नारळ आहे तर तोच ठेवला. म्हणजेच आता जो तांब्या आहे तर त्यामध्ये मग मी 1 रुपया 1 सुपारी त्याचबरोबर अष्टगंध कुंकू हळदी त्याचबरोबर जे आपल्या दुर्वा असतात किंवा आपण तुम्ही फूल देखील टाकू शकता. पण 21 दिवस आपल्याला जे पाणी म्हणजेच हलवायला जमत नाही कळस त्यामुळे मग त्यामध्ये मी फूल पण नाही टाकलं. फक्त त्याच्यामध्ये जे जे आपल्याला म्हणजे जास्त दिवस राहतील असेच फक्त जे पदार्थ
आहेत तर ते टाकले आणि त्यानंतर त्यावरती मग मी नारळ ठेवून घेतला. त्यानंतर नारळाची देखील मी पूजा करून घेतली. त्यानंतर जो स्वामींचा माझ्याकडे छोटा फोटो आहे तर तो देखील मी पूजेमध्ये ठेवला. तर हा जो फोटो आहे तर याला बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामागे माझ्याकडे एक छोटासा ग्लास आहे तर तो मी ठेवला आणि त्याचा म्हणजे त्याला टेकूनच मग तो जो फोटो आहे माझ्याकडे छोटा तर तो ठेवला. आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज मला स्वामींना प्रिय अशी गुलाबाची फुलं देखील मिळून गेली होती. तर मग ती महाराजांच्या फोटोला मी ती अर्पण केली. त्यानंतर मग जी पण पूजेची मांडणी होती थोडीशी राहिलेली तर ती मी करून घेतली. त्यानंतर महाराजांना नैवेद्यामध्ये मी म्हणजेच फळ दाखवलं आणि तो स्वामींचा लोटी भांडा आहे माझ्याकडे तर ते देखील मी पूजेमध्ये भरून ठेवलं. आणि आता याचबरोबर मी सेवा आता स्वामींच्या कोणकोणत्या करणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा असतो की आपण जी सेवा करत आहोत तर ती कशासाठी करत आहोत. तर मी पण संकल्प करून घेतला तर तो देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मी तरी जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचे कोणी म्हणजेच दररोज 21 अध्याय वाचतं, कोणी 7 अध्याय वाचतं, कोणी 3 अध्याय वाचतं तर कोणी 1 अध्याय वाचतं. तर मागच्या वर्षी जेव्हा मी 21 दिवसाची सेवा केली होती तर तेव्हा मी दररोज म्हणजेच 3 अध्याय वाचत होतो. पण आता म्हटलं जेव्हा आता ऑफिस वगैरे असते म्हणजे जॉबला आहेत तर म्हणजे 3 अध्याय वाचणं होत नाहीत कारण आपली नित्यसेवेमधले देखील 3 अध्याय असतात. तर त्यामुळे मग मी ठरवलं की जे आता श्री स्वामी चरित्र सारामृत आहे आणि 21 दिवसाची जी आपल्याला सेवा करायची आहे या सेवेमध्ये आता मी जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर यातील 1 अध्याय वाचणार आहे. तर आजचे जे 3 अध्याय होते म्हणजेच आपले नित्यसेवेमधले म्हणजेच आजचा होता मंगळवार तर आज 16वा 17वा आणि 18वा हे 3 अध्याय मी पहिल्यांदा वाचून घेतले. आणि त्यानंतर आता पूजा मांडणीनंतर जे माझे आता मी संकल्प केला तर त्याच्यानुसार मग मी जो स्वामी चरित्र सारामृत आहे तर त्याचा पहिला अध्याय वाचून घेतला. आणि आता 21 दिवस दररोज मी 1 अध्याय वाचेन. आपली जी सेवा आहे तर ती महत्त्वाची आहे. म्हणजे स्वामी स्वतः म्हणत नाहीत की हे तुम्ही हे केलं तर तुम्हाला हे भेटेल, पण एक आपली म्हणजे श्रद्धा असते स्वामीवरती. त्यामुळे मग आपण त्या ज्या सेवा वगैरे असतो तर ह्या करत असतो. तर ज्या स्वामींच्या सेवा आहेत तर त्या मला करायला खूप आवडतात. त्यामुळे मग पूजा मांडणी मी केली. कोणी पूजा मांडणी देखील करत नाही म्हणजेच फक्त स्वामींचा जो फोटो आहे तर त्याच्यासमोर देखील आपण ह्या सेवा केल्या तर त्या स्वामींजवळ पोहोचतातच. पण मला पूजा मांडणी करायला आवडते त्यामुळे मग मी अशा प्रकारे छोटीशी पूजा मांडणी केली. त्यानंतर रांगोळी देखील काढून घेतली. आता यानंतर संकल्प केला तर आपल्याला संकल्प करताना आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षिदा, एक फूल किंवा त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तो ठेवायचं आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताने त्यावरती पाणी सोडत आपल्याला जे आपण संकल्प केला आहे म्हणजेच आपण कशासाठी हे करणार आहोत तर ते आपल्याला स्वामींना सांगायचं आणि जे पाणी आहे तर ते ताटामध्ये सोडायचं आणि ते पाणी आपण मग नंतर झाडांना किंवा तुळशीला देखील टाकू शकतो. मी कोणतीही सेवा सुरू करण्या अगोदर जे स्वामी स्तवन असतं तर ते मी वाचून घेतो. आणि त्यानंतर मग आपल्याला श्री स्वामी समर्थ जपमाळ करायची असते तर तुम्ही 1 माळ करू शकता, तुम्ही 11 माळी करू शकता. तर म्हणजे तुम्हाला जसा टाईम भेटेल तर तुम्ही तशी जपमाळ करू शकता. माळ जप झाल्यानंतर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर त्यातील मी पहिला अध्याय वाचून घेतला. त्यानंतर महाराजांची आरती देखील घेतली आणि त्यानंतर मग महाराजांना गोड म्हणजेच दुधाचा नैवेद्य मी दाखवला. तर स्वामींची जेव्हा आपण सेवा करतो म्हणजे कोणतीही सेवा करतो तर तेव्हा आपल्याला काही नियम पाळावे लागतात आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पर अन्न वर्ज्य. या नियमाचे पालन भरपूर होते. म्हणजेच मी स्वतःच तर रूमवरती स्वयंपाक वगैरे बनवतो त्यामुळे बाहेर खाण्याचा माझा काही संपर्क जास्त येत नाही. त्यामुळे आता 21 दिवस तरी आपल्याला हा नियम पाळावा लागतो. त्यामुळे मग आता मी बाहेरचं जे खाणं आहे तर ते म्हणजेच आता बंद करणार आहे. आणि आता जी स्वामींची सेवा आहे तर ती आजची आता माझी झालेली आहे. यानंतर मी स्वयंपाक देखील करायचा राहिला होता कारण जी आपण आता सेवा करतो तर आजची जी सेवा होती तर मी ती पहिल्यांदा करून घेतली. आता यानंतर मग जो स्वयंपाक आहे तर तो मी करणार आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग महाराजांना नैवेद्य देखील दाखवेल. म्हणजेच जे आपण भाजीपोळी करतो तर तो देखील आपण नैवेद्य दाखवू शकतो. लवकरच आता होळी देखील येणार आहे तर इकडे जे बंगाली लोक आहेत तर ते कशा प्रकारे होळी सेलिब्रेट करतात तर ते देखील मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजेच मला जर व्हिडिओ काढता आले तर ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर असो तर आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी झालेली आहे. स्वामी सेवा झाल्यानंतर आपल्याला म्हणजेच जेव्हा महाराजांची आपण आरती करतो त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणावी लागते. तर त्यासाठी आम्ही थोड्याशा अक्षदा अशा हातामध्ये घेतल्या. पुष्पांजली म्हटणं झाल्यावर ते जो महाराजांचा फोटो आहे तर त्यावरती मी त्या अक्षदा समर्पित केल्या. मी केलेली स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही देखील आजपासून स्वामी सेवेला सुरुवात केली असेल म्हणजे जी 21 दिवसाची स्वामी सेवा आहे तर ते देखील मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला त्या सेवेचा कोणता अनुभव आलेला आहे तर तो देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.